जय श्रीराम. रामकृष्ण हरी. परमपवित्र भारत मातेच्या कुशीमध्ये आपण जन्माला आलो आणि भारत माता म्हणजे जणू आपली आईच आहे. आणि या भारत मातेचा जर आम्ही आज नीट विचार केला तर या भारत मातेचा संसार उद्ध्वस्त करण्याकरता अधर्मीय लोकांचा प्रयत्न चालू आहे. हिंदू समाज, हिंदू धर्म यांना संपवण्याकरता आज खऱ्या अर्थानं फार मोठ्या ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. आणि आजच नाही, 450 वर्षापूर्वी सुद्धा असंच घडत होतं. दिवसाढवळ्या आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. दिवसाढवळ्या आमची मंदिरं पाडली जात होती. दिवसाढवळ्या कित्येक संसार उद्ध्वस्त केले जात होते. आणि हे सारं पाहून एका स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ. हिरवागार पडलेला हिंदुस्थान, मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही ह्यांनी जे या हिंदुस्थानावर राज्य केलं होतं, या हिरव्यागार पडलेल्या हिंदुस्थानाला त्यांच्या विळख्यातून बाहेर काढणं एवढं सोपं नव्हतं. याकरता महासाहेबांनी आधार घेतला, तो म्हणजे आई जगदंबेचा. ज्या आई जगदंबेनं, ज्या महिषासुरानं या मानव जातीमध्ये दहशत निर्माण केली होती, त्या महिषासुराचा वध केला आई जगदंबेनं. ज्या मानवामध्ये दहशत निर्माण केली होती, त्या रावणाला संपवण्यासाठी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी ते रामप्रभूंनी भगवती मातेची पूजा केली आणि त्या भगवती माता श्री रामप्रभूंवर प्रसन्न होऊन दसऱ्याच्या दिवशी त्या श्री रामप्रभूंनी रावणाला नष्ट केलं. असे कित्येक रावण, कुतुबशाही असेल, मोगलशाही, निजामशाही, अकबर, सुलतान असे कित्येक रावण, त्या रावणांनी या मातीमध्ये थैमान मांडलं होतं. त्या रावणांना नष्ट करण्याकरता माँसाहेब जिजाऊंनी आई जगदंबेकडे मागणं मागितलं. हो, आई जगदंबेकडे मागणं मागितलं माँसाहेब जिजाऊंनी. भगवान श्रीकृष्णांसारखा भर सभेत द्रौपदीची अब्रू वाचवणारा, श्री रामप्रभूंसारखा रावणांना नष्ट करणारा, नृसिंह सारखा हिरण्यकशिपूला संपवणारा, अशा विचारांचा एक शिवसूर्य माझ्या पोटी जन्माला घाल. हो, आणि आई जगदंबेनं महासाहेबांचं मागणं ऐकलं आणि शिवसूर्य, सूर्यासारखा तेजस्वी, ओजस्वी आणि या मातीच्या भल्याकरता जन्माला येणारा, देवाला सुद्धा ज्याचा हेवा वाटावा असा शिवसूर्य महासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. शिवसूर्य म्हणजे भगवान पुण्यश्लोक श्री शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज. महासाहेबांच्या पोटी महाराज जन्माला आले आई जगदंबेच्या साकड्यावरून, मागण्यावरून. या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरवागार पडलेल्या हिंदुस्थानाला स्वतःच स्वराज्य स्थापन करून, हिरव्यागार पडलेल्या हिंदुस्थानाला, या हिंदुस्थानामध्ये भगवा ध्वज रवला आणि या भगव्या ध्वजाखाली 18 पगड जाती, 12 बलुतदार एकत्र केले. हिंदुस्थानातल्या लेकीबाळींना महाराजांनी सुरक्षित केलं. ज्या आई जगदंबेकडे माँसाहेबांनी मागणं घातल्यानंतर माँसाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसूर्य जन्माला आला. काही काळ हा संसार, या भारत मातेचा संसार आनंदामध्ये चालू होता. म्हणजे 400 वर्षापूर्वी घडलं तेच आज पुन्हा घडतंय. तुम्हा आम्हाला म्हणजे हिंदू धर्माला नष्ट करण्याकरता, हिंदुस्थानाला नष्ट करण्याकरता अधर्मीय लोकांचे प्रयत्न चालू आहेत. हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना समजतंय. यावर काहीतरी मार्ग निघावा याकरता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचाराला मिठी मारली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना करून, नवे संघटना नव्हे, एका कुटुंबाची स्थापना करून, या कुटुंबामध्ये लाखो धारकरी निर्माण करून हिंदुस्थानाची राखीव फौज निर्माण केली. ते म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी. गुरुजींच्या मनाला आणि गुरुजींच्या डोळ्याला हे सारं दिसतंय. हिंदुस्थान पुन्हा हिरवागार पडतोय. पुन्हा एकदा यवन आक्रमण या हिंदुस्थानावर चाल करत आहेत. हिंदुस्थान पुन्हा एकदा पोकारण्याचा प्रयत्न करतोय. देव, देश, धर्म संपवण्याकरता प्रयत्न केला जातोय हे जाणलं फक्त गुरुजींनीच. याच गुरुजींच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला येण्याकरता माँसाहेब जिजाऊंनी आई जगदंबेकडे जे मागणं मागितलं, तेच मागणं गुरुजींनी पुन्हा एकदा या हिंदुस्थानाकरता, आपल्या घरातल्या आई करता, आपल्या घरातल्या लेकी करता, आपल्या घरातल्या ताई करता, गोट्यातल्या आई करता, आपल्या देवदेवतांकरता, आपल्या हिंदू धर्माकरता गुरुजींनी पुन्हा एकदा ते मागणं मागायला सुरुवात केली. हे मागणं म्हणजे श्री दुर्गा माता दौड. भल्या पाटे हातामध्ये भगवा ध्वज घ्यायचा,
गावामध्ये आई जगदंबेजवळ जायचं, आई जगदंबेकडे मागणं मागायचं, आई शक्ती दे, बळ दे, यवनांना नष्ट करण्या आणि पुन्हा एकदा या हिंदुस्थानावर जे हिरवं पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत त्यांना नष्ट करण्याकरता आई जगदंबेकडे घालायचं मागणं म्हणजे श्री दुर्गा माता दौड आहे. दुर्गा माता दौड मध्ये तुम्हा आम्हाला येऊन आमच्या आईच्या कपाळावरचं कुंकू अविरतपणे जिवंत ठेवण्याकरता, आमच्या घरासमोरची तुळस आम्हाला जिवंत ठेवण्याकरता, आमच्या देवाऱ्यातला देव आम्हाला सुरक्षित करण्याकरता, आमच्या मंदिरावरचे कळस आम्हाला सुरक्षित करण्याकरता तुम्हा आम्हाला हो भल्या पाटे सकाळी लवकर उठून दुर्गा माता दौड मध्ये यावंच लागेल. या दुर्गा माता दौड मध्ये येऊन आमच्या लेकी बाळींकरता, तुमच्या आमच्या करता, स्वतःच्या संरक्षणाकरता आणि हिंदू धर्माच्या रक्षणाकरता आई जगदंबेकडे तुम्हा आम्हाला हातामध्ये भगवा ध्वज घेऊन, मुखामध्ये शिवछत्रपतींचं नामस्मरण घेऊन तुम्हा आम्हाला एकत्र येऊन तुम्हा आम्हाला श्री दुर्गा माता दौड मध्ये सामील व्हावंच लागेल.